कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग सजा दो घे को गुलशन सा मेरे सरकार आए हैं। सजा दो घे को गुलशन सा सजा दो घे को गुलशन सा मेरे सरकार आए सरकार सरकार आए सजा दो
चित्ती रहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती रहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम
करी जनी केर भरी चक्रपाणी झाड लोटे करी जनी हो केर भरी चक्रपाणी झाड लोटे Por
सख्या पंढरी राया दान हेची मागो सख्या पंढरी राया दान हेची मागो सख्या पंढरी अरे राया दान हेची मागो सख्या पंढरी राया
तुमसे मिलने का सत्संग बहाना है। गुरुवर तुमसे मिलने का सत्संग बहाना है। गुरुवर तुमसे मिलने का सत्संग बहाना है। गुरुवर तुमसे मिलने का सत्संग बहाना है। बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय। बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की सवासी महाव्याप नमामि रूप अनेक अवतार एक नारेश्वरी रूप गुरुदेवाय नारेश्वरी रूप गुरुदेवाय। बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय। बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। ओम भगवान शिव आदिशक्ती जगज्जननी जगदंबा माता पार्वतीच्या अस्तित्वाने पवित्र आणि पावन झालेल्या या तुलसीगड भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे साजरा होत असलेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्यामध्ये श्री गुरु माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या उपस्थित सर्वच भाविकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील अनन्यसाधारण महाराज मंडळीचे आपल्या अधिष्ठानाच्या वतीने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान तुलसीगड निवासी बालब्रह्मचारी संत, नाग अवतारी संत, संन्यासी संत, शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग अधिष्ठानाचे मठाधिपती गुरु माऊली परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराजांच्या वतीने हार्दिक स्वागत। सर्वांना ओम नमः शिवाय। आजच्या ह्या अमृतमय क्षणामध्ये नक्कीच आपण सर्व कष्ट घेऊन मनामध्ये एक ध्यास घेऊन एक कळकळीने कष्ट घेऊन दरी डोंगरातून जंगल घाटातून पाणी पाऊस वारा याचा कुठलाही विचार न करता महाराष्ट्र राज्यातून पदयात्रा दिंडी काढून सुद्धा आपण मोठे कष्ट घेऊन या ठिकाणी तुलसीगडावरती उपस्थित राहिला। पुनश्च एकदा तुम्हा सर्व मायबापांचे हार्दिक स्वागत। सर्वांना ओम नमः शिवाय। खरं तर स्वामीजींची अमृतवाणी ही उद्याची वेळ आहे,
आपल्या परंपरेनुसार श्री गुरूंची अमृतवाणी श्री गुरूंचं पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 वाजताच होतं. पण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपल्या अधिष्ठानामध्ये स्वामीजींना मानणारे आणि जाणणारे असे दोन्ही प्रकारचे भाविक ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होतात. एवढ्या सर्व भाविकांचं दर्शन सुरळीतपणे इतक्या अर्ध्या वेळेत पूर्ण होत नाही, म्हणून गुरुदेवांच्याच आदेशानुसार सर्वांना अगदी सुरळीतपणे व्यवस्थित शांततेत दर्शन व्हावं ही मनात तळमळ ठेवून गुरुदेवांनीच आदेश दिला की अमृतवाणी प्रवचन हरिपाठ जे काही कार्यक्रम असतील ते आजच उरकून घ्या, म्हणजे उद्या सकाळी 6 पासून सर्वांना शांततेत दर्शन घेता येईल. गुरुदेवांच्या आदेशानुसार हे नियोजन झालेलं आहे. तरी उद्या 12 वाजता सुद्धा स्वामीजींचं सार्वजनिक दर्शन व्यासपीठावरून होईलच आणि गुरूंचं पूजन 12 वाजता होईलच, पण दर्शन सकाळी सुरू व्हावं म्हणून हे नियोजन करण्यात आलेलं आहे.